मॅनिफेस्टेशन मध्ये एक सगळ्यात महत्वाची टेक्निक असते. त्या टेक्निक बद्दल आपण आज या व्हिडिओमध्ये माहिती घेणार आहे. ही टेक्निक वापरून आजपर्यंत जे जगामध्ये आपल्याला यशस्वी लोक दिसत आहेत, त्या यशस्वी सगळ्या लोकांनी ही टेक्निक्स त्यांच्या आयुष्यामध्ये वापरलेली आणि त्यांना त्यांच्या आयुष्यामध्ये यश मिळालेलं आहे. त्यापैकी जर एखाद्या व्यक्तीचं नाव घ्यायचं झालं तर आपण विराट कोहलीचं नाव घेऊ शकतो. विराट कोहली प्रत्येक मॅचच्या आधी या टेक्निकचा वापर करतो आणि त्याने स्वतः इंटरव्ह्यूज मध्ये सांगितलंय की त्याने या टेक्निक्सचा वापर करून त्याच्या आयुष्यामध्ये यश मिळवलेलं आहे. त्याच टेक्निक बाबत आपण आजच्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे. तर या टेक्निकची माहिती द्यायला तुमचा मी जास्त वेळ नाही घेत, आपण लगेच या टेक्निक बद्दल माहिती घ्यायला सुरुवात करूया. तर हे जी मॅनिफेस्टेशन टेक्निक आहे याला आपण व्हिज्युअलायझेशन म्हणतो. व्हिज्युअलायझेशन म्हणजे काय की तुमची जी काही स्वप्न आहेत ना, तुम्हाला ती स्वप्न बंद डोळ्यांनी बघायची आहेत. म्हणजे जी घडली नाही आहेत ना, ती ऑलरेडी घडलीत अशा पद्धतीनं तुम्हाला ती बघायची असतात. पण ती बघायची कशी असतात, तर त्या बघायसाठी काही गोष्टी आहेत. तुम्हाला छोट्या छोट्या गोष्टी बघायच्या आहेत तुमच्या स्वप्नाशी रिलेटेड. समजा जर तुम्हाला गाडी घ्यायची आहे तर तुम्हाला ती गाडी कोणत्या ब्रँडची घ्यायची आहे, कोणत्या रंगाची घ्यायची आहे, त्या गाडीचं इंटेरियर कसं आहे, त्या गाडीमध्ये बसल्यानंतर तुम्हाला स्मेल कसा येतो, हे सगळं तुम्हाला बंद डोळ्यांनी गाडी घेण्याआधी व्हिज्युअलाइज करायचं आहे. म्हणजे तुमच्याकडे ती ऑलरेडी गाडी आहे अशा पद्धतीनं तुम्हाला ते व्हिज्युअलाइज करायचं असतं. हे झालं गाडीच्या बाबत. जर तुम्हाला एखाद्या परीक्षेमध्ये यश मिळवायचं आहे तर तुम्ही त्या परीक्षेचा अभ्यास करण्यापासून, तुम्ही परीक्षा हॉलमध्ये गेलाय, तुम्ही परीक्षा देताय आणि परीक्षेचा प्रश्नपत्रिका ज्यावेळी तुमच्या हातात आहे त्यावेळी तुमच्या लक्षात असं येतंय की जे प्रश्न आले त्याची सगळ्याची उत्तरं तुम्हाला येत आहेत आणि तुम्ही ती उत्तरं कॉन्फिडेंटली लिहिताय आणि त्याच्यानंतर रिझल्टमध्ये तुमचं नाव दिसतंय आणि ते ज्यावेळी रिझल्टमध्ये तुमचं नाव येतंय, तुम्हाला चांगले मार्क्स मिळत आहेत, त्यावेळी तुम्हाला जो आनंद होणार आहे ना, तो आनंद फील करायचा आहे. अगदी तसंच आपण घराच्या बाबतही करू शकतो. जर तुम्हाला एखादं घर घ्यायचंय तर ते घर कसं असलं पाहिजे, किती फ्लोअरचं असलं पाहिजे, किती बीएचकेचं घर असलं पाहिजे, त्या घराचा एंट्रन्स कसा असला पाहिजे, त्या घराचा रंग कसा असला पाहिजे, त्या घराची वास्तुशांती तुम्ही बघू शकताय, त्या घरामध्ये तुम्ही आनंदी कुटुंब तुमचं राहतंय, अशा पद्धतीनं तुम्ही सगळं त्या घराच्या डिटेल्स बघू शकताय. आणि सगळ्यात महत्वाचं ते तुम्हाला फील करायचं असते. जोपर्यंत तुम्ही फील करत नाही ना, तोपर्यंत व्हिज्युअलायझेशन करत असताना तुमच्या व्हायब्रेशन युनिव्हर्स पर्यंत पोहोचत नाही. त्यामुळे तुम्हाला सगळ्यात महत्वाची गोष्ट जी असते ते फील करणं असतं. पण बऱ्याच लोकांना व्हिज्युअलायझेशन करत असताना प्रॉब्लेम असा येतो की व्हिज्युअलायझेशन त्यांना नीट होतच नाही, कारण त्यांना ते चित्र स्पष्ट दिसत नाही. हे न दिसण्यामागं कारण काय? एकतर तुमचे बिलीफ सिस्टीम जे असते ते चुकीच्या पद्धतीने ऑलरेडी रिप्रोग्राम झालेली असते किंवा प्रोग्रामिंग तुमच्या बिलीफ सिस्टीमचं झालेलं असतंय, किंवा तुम्हाला तुमच्या स्वप्नांच्या प्रतीची क्लिअरिटी नसते. त्यामुळे तुम्हाला ते प्रॉपर व्हिज्युअलायझेशन करता येत नाही. जर तुम्हाला प्रॉपर व्हिज्युअलायझेशन जर करायचं असेल तर तुम्हाला तुमच्या स्वप्नांची क्लिअरिटी असली पाहिजे. म्हणजे तुम्हाला नक्की काय पाहिजे ना हे तुम्हाला माहिती पाहिजे, तरच तुम्ही व्हिज्युअलाइज करू शकता. पण जे माहिती पाहिजे ना त्याच्यावरती पण तुमच्या मनाला विश्वास बसला पाहिजे. जर तुम्हाला आत्ता 5,000 रुपये जर तुम्हाला दर महिना मिळत आहेत ना, तर तुम्ही डिरेक्टली 5 कोटीचं व्हिज्युअलायझेशन नाही करू शकत, कारण तुमच्या मनाला त्या गोष्टीवरती विश्वास नाही बसत आणि ते मन तुमचं ते चित्र तुमच्या डोळ्यासमोर घेऊनच येत नाही. त्यामुळे तुम्हाला ज्या गोष्टीवरती विश्वास बसतोय त्याच गोष्टी तुम्ही व्हिज्युअलाइज करू शकता. जर तुम्ही 5,000 कमवताय तर तुम्ही 50,000 पर्यंत, 1 लाखापर्यंत अमाऊंटचं व्हिज्युअलायझेशन करू शकता आणि त्याच गोष्टी तुम्ही प्रॉपरली व्हिज्युअलाइज, म्हणजे प्रॉपरली तुमच्या समोर त्या गोष्टी येऊ शकतात चित्र स्वरूपात, तरच तुमच्या त्या गोष्टी पूर्ण होतील, नाहीतर त्या पूर्ण होणार नाहीत. म्हणजे काय इथं महत्वाचं आहे, एक म्हणजे क्लिअरिटी आणि तुमच्या स्वप्नांवरती असणारा तुमचा विश्वास, या 2 गोष्टी व्हिज्युअलायझेशन करत असताना सगळ्यात महत्वाच्या आहेत. त्याच वेळी आपलं व्हिज्युअलायझेशन प्रॉपर होत असतंय. व्हिज्युअलायझेशन करत असताना अजून एक महत्वाची गोष्ट म्हणजे, जरी तुमच्याकडे ती गोष्ट आत्ता नसेल ना, तरी सुद्धा तुम्हाला ते फील करायचंय की ती तुमच्याकडे आहे, ऑलरेडी तुमच्याकडे आहे, अशा पद्धतीनं फील करा. आता इथे बरेच लोक प्रश्न विचारतील की सर नसताना कसं तुम्ही फील करायचं, नसताना कसं ऑलरेडी आमच्याकडे आहे असं म्हणायचं. तर तुम्ही ते तरीही म्हणा, तुम्ही जितक्या रिपिटेशन्स कराल ना तसं तुमचा ब्रेन ती खरी गोष्ट आहे असं मानायला सुरू करतं. त्यामुळे तुम्ही त्याचं जास्त टेन्शन घेऊ नका. तुम्ही फक्त रिपिटेशन्स करत राहा, तुम्ही क्लिअरिटीनं बघायला गोष्टी सुरू करा. आपोआप तुमच्या आयुष्यामध्ये त्या गोष्टी पूर्ण व्हायला सुरू होत, व्हिज्युअलायझेशन पूर्ण व्हायला तुम्हाला मदत होईल. आता हे जे व्हिज्युअलायझेशन आपण जे करत असतो ना, हे करत असताना तुम्हाला हे व्हिज्युअलायझेशन एकतर सकाळी उठल्या उठल्या करायचंय किंवा रात्री झोपण्याआधी करायचंय. ज्यावेळी आपण सकाळी उठतोय, उठल्या उठल्या सगळ्यात पहिल्यांदा तुम्ही बेडवरती बसूनच त्याच ठिकाणी डोळे बंद करून बसायचंय आणि तुम्हाला जे काही हवंय ते ऑलरेडी तुम्हाला मिळालंय अशा पद्धतीनं बसलेल्या ठिकाणीच तुम्हाला ते व्हिज्युअलाइज करायचंय. अगदी सेम ज्यावेळी रात्री तुम्हाला झोप लागणार आहे
त्या झोप लागण्याच्या आधी जस्ट 5-10 मिनिटं तुम्हाला ते सगळी स्वप्न तुमची व्हिज्युअलाइज करायची. आता हे सकाळी आणि रात्रीच आपल्याला काय व्हिज्युअलाइज करायचे असतात, कारण सकाळी आणि रात्री आपला सबकॉन्शियस माइंड ऍक्टिव्ह असतो, आपला लॉजिकल माइंड ऍक्टिव्ह नसतोय. म्हणजे आपण प्रश्न विचारत नाही की हे कसं होणार, काय होणार. आणि सबकॉन्शियस माइंड ज्यावेळी आपला ऍक्टिव्ह असतो ना, त्यावेळी आपण डिरेक्टली युनिव्हर्सशी कनेक्टेड असतो. त्यामुळे आपल्याला ह्या सगळ्या ज्या गोष्टी आहेत ना, ह्या आपल्याला एकतर सकाळी उठल्यावर करायच्या आहेत किंवा रात्री झोपण्याआधी करायच्या आहेत. तरच तुमचं व्हिज्युअलायझेशन पूर्ण व्हायला तुम्हाला मदत होते. अशा पद्धतीनं तुमची स्वप्न व्हिज्युअलाइज करा. तुम्हाला काय हवंय ना ते कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा मला, आणि क्लॅरिटीने सांगा. बघूया तुमच्याकडे किती क्लॅरिटी आहे तुमच्या स्वप्नांच्या प्रती. जर तुमच्याकडे क्लॅरिटी असेल तरच तुम्ही व्हिज्युअलायझेशन करू शकता. मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा की तुम्हाला नक्की काय हवंय, आणि व्हिज्युअलायझेशन करायला आजपासून किंवा उद्यापासून नक्की सुरू करा. तुमच्या आयुष्यात तुमची सगळी स्वप्न पूर्ण होतील. आणि अशाच पद्धतीची जर तुम्हाला क्वालिटीपूर्ण आणि माहितीपूर्ण जर व्हिडिओ हवे असतील तर आपल्या चॅनलला आत्ताच सबस्क्राईब करा. आपला चॅनल तुमच्या मित्रमंडळींपर्यंत पोहोचवा, त्यांच्यापर्यंत सुद्धा ही माहिती जाऊ द्या, त्यांचे आयुष्य बदलायला त्यांना मदत होऊ द्या. आपल्या चॅनलची लिंक नक्की त्यांच्यापर्यंत पोहोचवा, आणि तुम्ही सुद्धा सबस्क्राईब करायला विसरू नका. तुमच्या आयुष्यामध्ये नक्की बदल होणार आहे.